आता प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल काय आठवतोय तुम्हाला याच्या बाबतीत? कुठं काही पाहिलेलं आहे का आपण वेदिका तायडे? हे कुठं पाहिलेलं आहे? नाही पाहिलं? 9वीला पाहिले असं म्हणता का? ओके, बरोबर. तिथे एक प्रकरण होतं ना रे आपल्याला, कोणतं? पॅरलल लाईन्स नावाचं एक चॅप्टर होतं आपल्याला सेपरेट, तुम्हाला जर आठवत असेल तर. किती होतं ते? हां, तिथे आपण हे काही कन्सेप्ट पाहिलेले आहे. इंटरसेप्ट, पॅरलल लाईन्स, ट्रान्सव्हर्सल. हा थेरम त्याच्याशीच रिलेटेड आहे अफसर सर. ओके, मग थेरमचं नाव काय यूज करणार आहोत आपण? जसं आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हटलं, म्हणजे पेपरमध्ये प्रश्न सॉल्व करताना आपण काय म्हणणार? बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम ओम. आणि दुसरं थेरमचं स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही. तसा हा थेरम काय म्हणणार? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. थेरमचं स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला 1 मार्काला प्रश्न आला, हॅलो काय 1 मार्काला प्रश्न आला चैतन्य, काय? राईट द स्टेटमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, तर तुम्हाला इसरेस त्यावेळी स्टेटमेंट पाठ असणं आवश्यक आहे देवेंद्र. इज दॅट क्लिअर? चलो यस. मग आता स्टेटमेंटचं थेरमचं स्टेटमेंट पहा. मग आता द रेशो ऑफ द काय म्हटलेलं आहे त्याने? इंटरसेप्ट. ही कन्सेप्ट माहिती आहे? इंटरसेप्ट काय आहेत ते? नाही, मी सांगतो आता. मग मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल, ही माहिती आहे? ट्रान्सव्हर्सल नाही? ओके, हो. बाय थ्री पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स माहिती आहे? आता मी काय करतो, आपण पहिल्यांदा समजून घेऊ. समजा मी या काय काढल्या रे? पॅरलल लाईन्स काढल्या, आणि मी ही त्याची काय घेतली? ट्रान्सव्हर्सल. बरोबर. तर इथे या पॅरलल लाईनच्या मध्ये पहा, या पॅरलल लाईनच्या मध्ये हा जो भाग तयार होणार हा असणार आहे तुमचा इंटरसेप्ट. काय असेल तुमचा? इंटरसेप्ट. समजलं? म्हणून त्याने काय म्हटलेलं आहे, आणि या दोघं ज्या असतील या काय असतील? पॅरलल लाईन्स, आणि मात्र ही तुमची काय असणार आहे? ट्रान्सव्हर्सल. ओके, चलो. मग तो काय म्हणतो आहे? द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स. प्रेम म्हणजे याचा अर्थ आपल्याला किती पॅरलल लाईन्स घ्यायच्या आहे? मग आता 3 घ्यायच्या आहेत. चला घेऊ मग. ओके, बघ रे, समजा मी एक काम करतो, ही पहिली एक पॅरलल लाईन घेतली, आणि पॅरललनी एक लाईन घेतली, त्याच्यानंतर ही त्याला काय झाली? पॅरलल, आणि ही त्याला काय झाली? पॅरलल. बरोबर? यस. मग आता आपण काय करणार? लक्ष दे रे. हां, यांना नावं देऊन टाका ना. मग पहिल्यांदा यांना काय देऊन टाका? नावं देऊन टाका. आता ऐका ना, जी लाईन असेल त्या लाईनला तुम्ही 2 पद्धतीने नावं देऊ शकतात. एक पहिली पद्धत काय, त्याला तुम्ही 2 लेटर्स नेम देऊ शकतात. ओके, किंवा मग काही लोक त्याला 1 लेटर नेम पण देऊ शकतात. येते लक्षामध्ये? 2 लेटर्स नेम द्यायचं म्हटलं तर कॅपिटल लेटर्स द्यायचे, आणि 1 लेटर नेम द्यायचं म्हटलं तर सिंगल लेटर नेम द्यायचं. मग तुम्ही काही पण देऊ शकता त्यांना. XYZ द्या, LMN द्या, ABC द्या, काही पण दिले तरी चालतील. ओके, मग मी एक काम करतो, याला नाव देतो A, याला B, आणि याला देतो मी C. समजलं? काही अडचण कुणाला? ओके, मग आता मी याची पहिल्यांदा एक काय घेऊन घेतो आता? ट्रान्सव्हर्सल, म्हणजे तुम्हाला क्लिअर होणार. बघ, आता समजा मी काय केली, याची ही एक या पद्धतीने काय घेतली? आता ट्रान्सव्हर्सल घेतली. ओके, चलो. आता ट्रान्सव्हर्सल जर म्हटलं तर तुम्ही याला ट्रान्सव्हर्सल आहे, जर पहिली ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर तुम्ही त्याला T1 म्हणू शकतात, आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता? T2. येते लक्षामध्ये? किंवा तुम्ही सिंगल लेटर नेम पण यूज करू शकता. समजा P नाव दिलं, Q नाव दिलं, या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. आपण एक काम करू, याला P देऊन टाकू.
ठीक आहे. आता स्टेटमेंट पहा. आता कुठे यायचं, स्टेटमेंटकडे यायचं. काय म्हटलंय स्टेटमेंटमध्ये, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. काय, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. मग आता मला इथं सांगा ना, इंटरसेप्ट तुम्हाला दिसत आहेत प्रेम, इंटरसेप्ट तुम्हाला दिसत आहेत. हा एक काय आहे इंटरसेप्ट, आणि हा काय एक इंटरसेप्ट आहे. पण यांना नावं आहेत का? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय द्यावे लागतील, यस. म्हणजेच मी काय म्हणणार इथं की ट्रान्सव्हर्सल पी इंटरसेक्ट लाईन्स ए बी अँड सी इन द पॉइंट्स कोणते, मग नावं द्या. वाटल्यास मी याला देतो यल, याला म्हणतो यम, आणि याला म्हणतो यान. चलो, काही अडचण येते लक्षामध्ये? हां. आता त्याने काय म्हटलेले पुढे पहा, इज इक्वल टू द, काय, इज इक्वल टू द रेशो, इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे, जी पहिली ट्रान्सव्हर्सल असेल तिने काय तयार केला, रेशो, म्हणजे इंटरसेप्टचा रेशो तयार केला. बरोबर. तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कोणाशी इक्वल असेल तर परत त्या ठिकाणी एक आपण सेकंड ट्रान्सव्हर्सल घेणार, पॅरलल लाईन्स मात्र तुमच्या सेम असतील, आणि त्याच्यावरती जो इंटरसेप्ट तयार होणार त्याच्याशी ते काय असतील, इक्वल असतील. हा बोल. चलो, मग आता मी काय म्हटलं लक्षात आलं. मग आता आपण काय करणार माहिती आहे अथर्व, लक्ष दे बाळ. आता आपण एक काम करणार, आपण सेकंड ट्रान्सव्हर्सल घेऊ. आता घेतली मी, आता काय घेतली, आता सेकंड ट्रान्सव्हर्सल. ओके. मग ती सेकंड ट्रान्सव्हर्सल तिला तुम्हाला द्यायचं असेल तर काय देऊन टाका, आता तिला एक नाव देऊन टाका, आणि आपण तिला नाव देणार आता काय, क्यू. ओके. तिथेही तुम्हाला काय तयार करायचे, इंटरसेप्ट तयार झालेत, पण नावं आहेत. मग काय करायचे, नावं देऊन टाकायचे. म्हणजेच मी काय म्हणणार, ट्रान्सव्हर्सल क्यू इंटरसेक्ट्स लाईन्स ए बी अँड सी इन द पॉइंट्स. समजा मी याला म्हणतो एक्स, याला म्हणतो वाय, याला म्हणतो झेड. ओके. मग इथं पण काय तयार झाले, इंटरसेप्ट. कोणता, एक तयार झाला एक्स वाय, आणि एक तयार झाला वाय झेड. बरोबर. आता त्याने काय म्हटलेले, टू प्रूव्ह काय करायचं, पहिल्या ट्रान्सव्हर्सलवरची जो इंटरसेप्ट तयार झाला त्याचा काय घ्यायचा, रेशो, तो इक्वल असणार आहे ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे सेकंड जी ट्रान्सव्हर्सल आहे, सेकंड ट्रान्सव्हर्सलवरती जो रेशो तयार झाला इंटरसेप्टचा, त्याच्याशी तुम्हाला काय दाखवायचं आहे, इक्वल दाखवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं हे काय असणार आहे, टू प्रूव्ह असणार आहे. समजलं? काही अडचण? ओके. मी सगळ्यात पहिल्यांदा आता इथे काय म्हणणार, गिव्हन. काय घेऊन टाकायचं, यस, गिव्हन. आता गिव्हनमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं गिव्हनमध्ये येणार. सगळ्यात पहिल्यांदा काय येणार गिव्हनमध्ये, की ज्या लाईन्स असतील ए बी अँड सी या काय असतील, पॅरलल. मग मी इथं म्हणणार लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी इज पॅरलल टू लाईन सी. दॅट्स इट. लाईन्स पी अँड क्यू काय रे, ट्रान्सव्हर्सल्स आहे. सेपरेट लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट असं म्हटलं तरी चालेल. काय, ट्रान्सव्हर्सल कोणती रे, पी.
ट्रान्सव्हर्सल पी इंटरसेक्ट, काय म्हणणार, इंटरसेक्ट्स लाईन्स कोणत्या, ए बी अँड सी, कोणत्या पॉईंट्समध्ये, इन द पॉइंट्स कोणते, यल यम अँड यन, आणि इथं म्हणून द्या काय, रिस्पेक्टिवली. काही अडचण. चलो सेकंड ट्रान्सव्हर्सल कोणती मग तुमच्याकडे, कोणती आहे, मग मी इथं म्हणणार काय, ट्रान्सव्हर्सल कोणती, क्यू, काय करते, इंटरसेक्ट कोणाला, हां यस, इंटरसेक्ट लाईन्स कोणकोणत्या, बोलत चला, ए बी अँड सी, ए बी अँड सी, कुठं रे, इन द पॉइंट्स कोणकोणते रे, एक्स वाय अँड झेड रिस्पेक्टिवली. काही अडचण. आणि हे झालं आपलं आता गिव्हन. ओके, मग त्याच्यानंतर आपण काय घेणार आता, टू प्रूव्ह घेणार. मग टू प्रूव्ह काय येणार भावेश, टू प्रूव्ह आपण असं घेणार की जी आपली काय आहे, फर्स्ट ट्रान्सव्हर्सल आहे, तिने ज्या वेळेस या पॅरलल लाईन्सला काय केलं, इंटरसेक्ट, तिथे इंटरसेप्ट तयार झाले एल एम, आणि एक तयार झाला एम एन, त्यांचा घेतला मी रेशो एल एम अपॉन एम एन, आणि इज इक्वल टू काय म्हणणार मग तिकडे, एक्स वाय अपॉन काय म्हणणार, वाय झेड. अडचण कुणाला, यस. आता मात्र इथं तुम्हाला काही डायग्राम पाहिजे. मॅक्झिमम जे थिअरम्स आहेत त्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे इथं जवळपास, ठीक आहे. तर याच्यामध्ये मला एक सांगा ना, तुम्ही आपण फक्त शिकलो काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम त्याचा कॉन्व्हर्स, अँगल बायसेक्टर थिअरम त्याचा कॉन्व्हर्स. मग इथे काही ट्रायंगल दिसत आहेत का तुम्हाला, नाही, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज होणार नाही. त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर थिअरम यूज करणार आहे का, कारण अँगलचे काय नाही, बायसेक्टर नाही, म्हणजे याचा अर्थ काय करणार, कन्स्ट्रक्शन. काय करणार, बघ कन्स्ट्रक्शन कशी करायची मग शिवानी पाटील, आपण या एलला कोणाशी जॉईन करून टाकू, या झेडशी जॉईन करून टाकू, समजलं. आणि मग इथं काय तयार झाला, एक काय ट्रायंगल्स तयार झाले. हां अँगल पुरी शिवानी, काय तयार झाला, ट्रायंगल काय अँगल, बरोबर सांग, अँगल ट्रायंगल का, ओके. बघ रे, असा एक ट्रायंगल तयार झाला, ठीक आहे ना. मग मी इथं लिहून टाकतो वाटल्यास काय, कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणणार आहात तुम्ही आता, ट्रॉ, कोणता सेग, ट्रॉ सेग यल झड, यल झेडला मी काय केला, ड्रॉ करून घेतला. आणि हा जो यल झेड आहे तो काय करतोय आता, या एम एनला इथे इंटरसेक्ट करतोय, दिसतोय. मग त्याला आपण एक नाव देऊन टाकू, चैतन्य. काय नाव दिलं मी आता त्याला, के, पॉइंटला नाव दिलं. म्हणजेच मी काय म्हणणार, लेट कोणता रे, सेग यल झड, सेग यल झड इंटरसेक्ट, काय करतोय, इंटरसेक्ट कुणाला, सेग एम वायला, सेग एम वायला, कशामध्ये, इन द पॉइंट कोणता, के, कसा म्हणणार, सच दॅट, मग काय, एम डॅश के डॅश वाय अँड दुसरा काय असेल मग, एल डॅश के डॅश झेड. काही अडचण रे. आता जायचं मग मात्र प्रूफकडे. कुठं जायचं, जाऊ मग पहा, मग आता प्रूफकडे जाऊ आपण. मग आता याची घ्यायचं आहे प्रूफ. ओके, आता प्रूफ कसं घेणार, तो मी तिकडे गेला ना, म्हणजे मला कॅप्चर करतो ना तो कॅमेरा, ठीक आहे. मग आता मी काय करणार,
प्रूफ घेणार. आता आता मी इथं घेणार आहे प्रूफ. ओके. आता प्रूफसाठी लक्षात घ्या काय पारी सर, आपल्याकडे ही एक लाईन होती, ही दुसरी लाईन, ही तिसरी लाईन. ही काय होती? ए बी सी डेप्लेसर, जादुई डेप्लेसर ही या काही तर इथं काही डायरेक्ट हा ए हा बी हा सी, बरोबर आहे का? त्याच्यानंतर आपण काय केलं, ही एक काय घेतली ट्रान्सव्हर्सल, हिला नाव दिलं पी नाव दिलं, बरोबर. हा यल हा यम हा यन, ही काय घेतली सेकंड ट्रान्सव्हर्सल घेतली, तिला नाव दिलं क्यू. हा एक्स वाय झेड, ही काय केली कन्स्ट्रक्शन, इथे काय होता के, बरोबर. मग आता इथं झाले ट्रँगल तयार. काय तयार झाले? ट्रँगल. पहिला ट्रँगल पहा, यल यन झेड तयार झाला. आणि याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? हा एम के, या एन झेडला काय पॅरलल यूज करणार मी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, आणि तिथं मिळणार मला रेशो. समजलं? बघ श्रद्धा. आता आपण काय म्हणणार ताई? इन ट्रँगल, काय इन ट्रँगल कोणता आहे रे? यल एन झेड. से कोणता म्हणणार? एम के पॅरलल असणार आहे कुणाला? साईड एन झेडला. तुम्हाला म्हणायचं असेल तर काय म्हणू शकतात तुम्ही? कन्स्ट्रक्शन. का? तर आपल्याला के तेव्हाच मिळाला आहे, बरोबर. आणि मग म्हणणार तुम्ही मुळे सर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय म्हणणार? बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. चलो, काही अडचण? मग कसा घेणार रेशो? हां, एल एम अपॉन एम एन इज इक्वल टू काय? एल के अपॉन के झेड, आणि याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1. ओके. आता काय करणार मग? दुसरा एखादा ट्रँगल शोधायचा. शिवानी पाटील दिसतोय तुम्हाला? बघ, हा जर घेतला तुम्ही, हा यल हा झेड आणि हा कोणता असेल एक्स, हा पण एक ट्रँगल झालेला आहे दुसरा. मी काय म्हणणार? इन ट्रँगल, कोणता ट्रँगल? इन ट्रँगल यल झेड एक्स, से कोणता असेल? के वाय, सेग के वाय इज पॅरलल टू साईड, साईड म्हणा किंवा सेग म्हणा एल एक्स. ओके, एल एक्स वरची, आणि याला काय म्हणून द्या रे? कन्स्ट्रक्शन. आणि इथं काय म्हणणार तुम्ही? बाय, बोला, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी. यस, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि मग इथं सुद्धा आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम यूज करणार आहोत. कोणता? मग काय येणार? तिकडचा घ्या वाटलंच पहिल्यांदा, एक्स वाय अपॉन वाय झेड, आणि इज इक्वल टू एल के अपॉन इक्वेशन नंबर 2. मग काय दिसतंय तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 मध्ये? बरं बघ, हा एल के अपॉन के झेड, एल के अपॉन के झेड, राईट हँड साईड कशा आहेत रे? सेम, इक्वल आहेत. म्हणजेच तुम्ही इथं काय म्हणणार? फ्रॉम 1 and 2. काय म्हणणार? फ्रॉम 1 and 2. जर राईट हँड साईड इक्वल झाल्या तर लेफ्ट हँड साईड काय होतील? इक्वल. आणि म्हणून इथं म्हणणार तुम्ही एल एम अपॉन एम एन इज इक्वल टू काय? एक्स वाय अपॉन वाय झेड. चलो, काही अडचण? आणि हेच आपलं काय होतं? टू प्रूफ. घ्या मग लिहून पटकन. आता आपल्याला आले अरे पहिले मिनिमाइज करणं. हां,